ऍडमिशन ऑफ पार्टनर्स लेक्चर 4 व्हॅल्युएशन ऑफ मेथड मध्ये दुसरी मेथड आपण घेतोय सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथड म्हणताना प्रॉफिट आहे तिथं, परंतु ह्याचं कॅल्क्युलेशन कॅपिटल एम्प्लॉयडच्या बेसवर आहे. कॅपिटल एम्प्लॉयड आता सगळ्याचे अर्थ सांगतो ना एक एक. मग आता कॅपिटल एम्प्लॉयड याचा इथनं सुरू करू. कॅपिटल एम्प्लॉयड याचा अर्थ टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इनटू बिझनेस. बिझनेस मध्ये तुम्ही एकूण किती रक्कम इन्व्हेस्ट केली त्याला कॅपिटल एम्प्लॉयड. भांडवल किती लावलं बिझनेस मध्ये त्याला कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतात. रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय? रेट ऑफ रिटर्न याचा अर्थ तुम्ही भांडवल गुंतवल्यावर तुम्हाला काय अपेक्षा असते? प्रॉफिटची अपेक्षा असते. मग तुमचा एक्सपेक्टेड प्रॉफिट किती आहे? 25%, 30%, 40%. मग इथं 25 घ्यायचं डिवायडेड बाय 100 करायचं. 100 कळालं का? प्रॉफिट कशात असतो? पर्सेंटेज मध्ये असतो. 15%, 20%, 25%. मग इथं 25 घ्यायचं तर इथं 100 घ्यायचं. आणि कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे काय? टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इनटू बिझनेस. व्यवसायामध्ये आतापर्यंत गुंतवलेली एकूण रक्कम त्याला कॅपिटल एम्प्लॉयड म्हणतात. रेट ऑफ रिटर्न म्हणजे एक्सपेक्टेड पर्सेंटेज, प्रॉफिट पर्सेंटेज. इथं पर्सेंटेज टाकायचं, इथं डिवायडेड बाय 100 करायचं. हे वरचं सगळं माहिती आहे दोन्ही काल झालंय. टोटल प्रॉफिट आणि ऍव्हरेज प्रॉफिट. टोटल प्रॉफिट म्हणजे दिलेल्या प्रॉफिटची टोटल, आणि त्यात एखाद्या वर्षी लॉस दिला असेल तर तो मायनस करायचा. आणि ऍव्हरेज प्रॉफिट म्हणजे टोटल प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्सने डिवाइड करायचं. टोटल प्रॉफिटला नंबर ऑफ इयर्सने डिवाइड करायचं. हे दोन झालं. आता हा नॉर्मल प्रॉफिटचा मराठी अर्थ काय? सर्वसाधारण नफा, की जो कोणत्याही सीझन मध्ये मिळत जातो. सीझन असो अगर नसो, काय मिळत राहणारा प्रॉफिट म्हणजे नॉर्मल प्रॉफिट. आता करोना होता तर त्यावेळेला काय झालं? मेडिसिनचा खप वाढला. मेडिसिनचा औषधांचा खप वाढला म्हणजे तो सुपर प्रॉफिट झाला. नॉर्मल प्रॉफिटच्या वरचा म्हणजे सुपर प्रॉफिट. एक्सेस ऑफ नॉर्मल प्रॉफिट इज कॉल्ड सुपर प्रॉफिट. एक्सेस ऑफ नॉर्मल प्रॉफिट म्हणजे सडनली एखाद्याचा सेल वाढला तो तात्पुरता असतो, ते 2-4 महिन्यापुरता असतो, एका 6 महिन्यापुरता असतो सुपर प्रॉफिट. बर, हे दोन्हीचा अर्थ झाला. आता सुपर प्रॉफिट म्हणजे एक्सेस ऑफ नॉर्मल प्रॉफिट. आता सांगितलं की नॉर्मल प्रॉफिट पेक्षा जास्तीची रक्कम. आता हे कसं सुपर प्रॉफिट कसा ठरवायचा? हा आलेला ऍव्हरेज प्रॉफिट आणि हा आलेला नॉर्मल प्रॉफिट यांची वजाबाकी, म्हणजे वरच्या दोन उत्तरांची वजाबाकी, एक मधला आणि दोन मधला वजाबाकी करायची. ह्याला सुपर प्रॉफिट म्हणतात. एक्स्ट्रा प्रॉफिट, सुपर प्रॉफिट. आणि सुपर प्रॉफिट वरनं शेवटी गुडविल काढायचं. इनटू नंबर ऑफ इयर्स परचेस म्हणजे परत इथे येणार 2 इयर्स परचेस, 3 इयर्स परचेस, दुप्पट, तिप्पट, चौपट असं येणार. लक्षात आलं? परत एकदा टोटल प्रॉफिट एकूण नफा, ऍव्हरेज प्रॉफिट सरासरी नफा, सगळ्याचे अर्थ सांगून टाकतो. नॉर्मल प्रॉफिट सर्वसाधारण नफा, कॅपिटल एम्प्लॉयड टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इनटू बिझनेस, रेट ऑफ रिटर्न. आता कॅपिटल गुंतवल्यावर तुम्हाला काय अपेक्षा असते? प्रॉफिटची, एक्सपेक्टेड प्रॉफिट. हे 100 का? 100 का? हे पर्सेंटेज आहे ना, म्हणून डिवायडेड बाय 100. नंतर सुपर प्रॉफिट. आता इथनं अर्थ सांगायची गरज नाही. सुपर प्रॉफिट म्हणजे एक्सेस ऑफ नॉर्मल प्रॉफिट. ह्याच्यात कोणाची वजाबाकी करायची? 1 वजा 2. कळलं का? 1 वजा 2 म्हटलेलं. ऍव्हरेज प्रॉफिट मायनस हा नॉर्मल प्रॉफिट. आणि हा आलेला सुपर प्रॉफिट इथं वापरलाय. प्रत्येक उत्तर पुढे वापरायचं आहे. वरती एखादं गडबड झाली तर सगळं गणित चुकलं. एका गणितात या 5 पैकी एका गणितात हा सुपर प्रॉफिट तुमचा निगेटिव्ह येणार आहे, आता सांगून ठेवतो. मग सुपर प्रॉफिट जर निगेटिव्ह आला, निगेटिव्ह कधी येणार? ऍव्हरेज प्रॉफिट पेक्षा नॉर्मल प्रॉफिट जास्त आहे. बरं, निगेटिव्ह येणार आहे. निगेटिव्ह जर सुपर प्रॉफिट आला तर गुडविल निघत नाही. देयर इज नो गुडविल. देयरफॉर गुडविल इज इक्वल टू 0. गुडविल कधी निगेटिव्ह नसतंय. गुडविल कधी निगेटिव्ह नसतंय. असेल तर असेल, नाही तर प्लस असेल. असेल तर 0 असेल, 0 पण नसते. बिझनेसला थोडं तरी गुडविल असते. नेम अँड रेप्युटेशन ऑफ दी बिझनेस. आता एखाद्या व्यवसायाचं गुडविल 0 असतं का कधी? गुडविल हे ऑलवेज व्हॅल्यू प्लस मध्ये असतं. त्यामुळे जर सुपर प्रॉफिट निगेटिव्ह आला, एका गणितात येणार आहे, तुम्ही मला परत थांबाल काय करायचं याच्या पुढे गुडविल काढायचंच नाही. देयर इज नो गुडविल म्हणायचं. देयर इज नो गुडविल येणार आहे एखाद्या गणितात घेतलंय. हा, बर, हे गुडविल काय झालं? तुम्ही न्यू पार्टनर कडनं गुडविलची अमाऊंट किती मागणार आहे त्याचं हे कॅल्क्युलेशन आहे. काल एक झालं, हे आज एक आहे. मग गणितात कशी ऍडजस्टमेंट असेल त्याप्रमाणे सोडवायचं. त्यांनी कॅपिटल एम्प्लॉयड रेट ऑफ रिटर्न दिला असेल तर ही मेथड वापरायची. काय दिलं असेल तर हे दोन महत्वाचं, हे दोन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रेट ऑफ रिटर्न दिला असेल तर ही मेथड सोडवायची. आणि फक्त टोटल प्रॉफिट ऍव्हरेज प्रॉफिट दिलं असेल तर पहिली मेथड सोडवायची. ओळखतंय काय दिलंय त्याच्यावर कुठल्या मेथडनी गणित सोडवायचे ओळखतंय. आता आपण पहिलं गणित घेऊया. पहिलं गणित, फर्स्ट गणित बघा. एक गणित सोडवून दाखवलं तरी पास आहे. पहिलं गणित वाचून घ्या. आता मी एक फॉर्म्युला असाच ठेवणार आहे, सोडवणार मी इकडं, तुम्हाला बघण्यासाठी राहू दे. कॅल्क्युलेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. कॅल्क्युलेट ऍक्च्युअल कसं पाहिजे होतं?
कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल असं पाहिजे होतं. सगळंच वाक्य कसं पाहिजे होतं? कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल युजिंग सुपर प्रॉफिट मेथड असं पाहिजे होतं. ठीक आहे, चला वाचा. सगळं गणित वाचायची गरज नाही, आम्हाला प्रॉफिट पाहिजे. ए आणि बी वाचा फक्त, ए आणि बी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स ॲज पर सुपर प्रॉफिट मेथड. पहिल्यांदा काय दिलंय? ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड 2.5 लाख. आत्ता लागत नाही मला. कधी लागतं ते? हे बघ दुसऱ्या सूत्रामध्ये लागतं. आत्ता गरज नाही मला, हे पाहिजे आता. पुढं नेट प्रॉफिट ऑफ लास्ट इयर्स वेअर. किती वर्षाची प्रॉफिट दिलेत बघितलं का? आकडे किती दिसत आहेत? 3. मग 3 वर्षाची प्रॉफिट घ्या माझ्या बरोबर. पहिली स्टेप. इयर्स आणि प्रॉफिट्स 1 2 3 घ्या. 3 वर्षाचे प्रॉफिट घ्या. कालची मेथड आहे, काल झाले हे. किती येते ते? टोटल किती आहे? 45,000 37,250 आणि 47,000. किती आले? 1,29,250 आलं का बघा. एक 1,29,250 ह्याला टोटल प्रॉफिट म्हणा. आता त्याच्यातच पहिल्या स्टेप मध्येच घेतलंय मी याला. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू 1,29,250 divided by 3 घ्या. सदोतीस 750 आहे वर. नाही बेरीज बरोबर आहे. इथं 750 घ्यायचं, इथं 750 घ्या. 1,29,750 डिवायडेड बाय 3. 3 वर्षाची प्रॉफिट केलं म्हणून 3 ने डिवाइड करायचं. हे दोन्ही मिळून पहिली स्टेपच. पहिली स्टेप. $43,250 43,250 ही झाली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप बघून लिहायचं आहे. पहिलं गणित आहे नॉर्मल प्रॉफिट बरोबर आधी फॉर्म्युला, नंतर मग फॉर्म्युला फिलअप करायचा, भरायचा. घ्या. नॉर्मल प्रॉफिट बरोबर कॅपिटल एम्प्लॉईड. बिझनेस मध्ये एकूण रक्कम किती इन्व्हेस्ट केली इनटू रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न तुम्हाला परत किती मिळणार डिवाइडेड बाय 100. डिवाइडेड बाय 100. आता शोधून काढा कॅपिटल एम्प्लॉयड किती गणितात. आता 1 नंबरला वाचले की आपण. 1 नंबरला. आणि गणितात प्रॉफिट पर्सेंटेज एकच असतं, काय फसत नाही, काय नाही. खाली आहे बघा पर्सेंटेज एक्सपेक्टेड प्रॉफिट. किती कॅपिटल एम्प्लॉयड आहेत सापडलं का? 2,50,000 गुणिले सांगा पर्सेंटेज मला. 12 का काय? 12%. 12% म्हणजे इंटू 12 करा. ही 2 शून्य गेली, ही 2 शून्य गेली. म्हणजे पुढचं काय होणार 2,500 इंटू 12 घ्या. 2,500 इंटू 12 गुणाकार करा की 2500 गुणिले 12. ही झाली सेकंड स्टेप. अक्कीवाटे हा गुणाकार सांग जरा. 2500 गुणिले 12 जरा कर. हा 2500 गुणिले 12 गुणाकार सांगा. अक्कीवाटे सांगेल.
1000. ही झाली दुसरी स्टेप. चला तिसरी स्टेप. तिसरी स्टेप मी इथं घेतो बघा. तिसरी स्टेप सुपर प्रॉफिट बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आलेला आहे 43,250 मायनस 30,000. आन्सर 13,250. 13,250. 13,250. हा झाला सुपर प्रॉफिटचं व्हॅल्युएशन. हे वजाबाकी ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. इथं स्टेप्स बघ, हे त्याप्रमाणे सोडवायचं चाललेलं आहे. आता चौथी स्टेप. आता गुडविल ठरणार. गुडविल बघून ठेवा. चौथी स्टेप कसं करायचं आहे. गुडविल बरोबर हे सुपर प्रॉफिट आता आलेलं इनटू नंबर ऑफ इयर्स परचेस. आता जरा वाचायला लागेल गडी. शेवटचे शब्द वगैरे बघ. दुप्पट आहे का तिप्पट आहे. 2 इयर्स परचेस आहे का 3 इयर्स परचेस आहे. 3 मग इंटू 3 कर. गणित संपलं. मग तरी मांडूया आपण नीट. इथं चौथी स्टेप माझी दिसेल. गुडविल बरोबर सुपर प्रॉफिट गुणिले इनटू नंबर ऑफ इयर्स परचेस म्हणजे 13,250 इंटू 3 गुणाकार करा. संपलं गणित. आन्सर येत आहे 39,750. हे गुडविल आलं 39,750. 1 2 तिथं आहे. तिसरी आणि चौथी सगळं गणित फळावर घेतले. झालं सगळ्यांचं. आता तुम्ही सेकंड एक्झाम्पल तुम्ही सोडवा. काय डाऊट आहे ना मी इथंच बघा. सोडवा सेकंड एक्झाम्पल.